नमस्कार. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या घोटाळ्यातील घोटाळा हा विषय मागच्या एका आम्ही सदरामध्ये प्रेक्षक वर्गांसाठी सामोरे आणला होता. यापुढे सुद्धा एक मोठा घोटाळा झाला आहे. अशा स्वरूपाची कागदपत्र आमच्याकडे आलेली आहेत. जर कोणाला या घोटाळ्याबद्दल शंका वाटेल किंवा आम्ही जे प्रकाशित करतो याच्याबद्दल शंका आणि खेद वाटेल तर त्यांनी उचित कागदपत्रासह आबाद लोकशाहीच्या वतीनं विजय चव्हाण यांची भेट घ्यावी. आम्ही तुमच्यासाठी तुम्ही दिलेल्या कागदपत्राची पडताळणी सत्यता करून परत एकदा प्रेक्षक वर्गांसाठी प्रकाशित करू हे आमचं तुम्हाला आश्वासन असेल. पण घडलंय काय? भीमा सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा आत्मा होता. खऱ्या अर्थानं त्याचं रोपटं जे लावलं त्या रोपट्याचा विशाल वृक्ष झाला, पण ज्यांना सांभाळायला दिला त्यांनी तिथं गडबड घोटाळा केला असं चित्र कागदपत्रावरून दिसतंय. सत्यतेच्या संदर्भामध्ये प्रशासकीय यंत्रणा जी प्रामाणिक राहील त्यांनी जरी पडताळली तर मला असं वाटतं यातून अचूक असं उत्तर निघेल आणि ते असेल घोटाळ्यात गडबडीत गडबड. काय सांगतोय आम्ही एकदा ध्यानपूर्वक आमच्या प्रेक्षक वर्गानं पाहू. कारखान्याच्या डब अवस्थेतल्या प्रकरणीमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हा कारखाना 6 मार्चला श्री साई प्रिया शुगर्स कर्नाटकमधल्या जी निराणी ग्रुपचा आहे त्यांच्याशी एक करार केला. आता हा करार का केला की ही कारखान्याची दुरावस्था सुव्यवस्थेत यावी असं वारंवार विद्यमान संचालक मंडळाने या तालुक्यातील सभासदांना नागरिकांना अगदी टाहो फोडून सांगितलं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं विषय पुढे निघाला. घटना 6 मार्च 2023. काय झालं तर 13 एप्रिल 2022ला निराणी ग्रुपच्या श्री साई प्रिया शुगर्स यांनी एक टेंडर भरलं आणि ते टेंडर राज्य सहकारी बँक यांनी ते त्यांना दिलं आणि ते टेंडर देताना त्या टेंडरमध्ये करार क्रमांक 25 आणि 39 मध्ये काही अटी शर्ती नमूद केल्या होत्या. मित्रांनो, ही बाब गंभीर आहे. ही दिसती ती कागदपत्रावर. यामध्ये ज्या निराणी ग्रुपच्या श्री साई प्रिया शुगर्सने हा कारखाना करारबद्ध केलेला आहे त्यांनी कारखान्यावरती असणारी सर्व देणी दिली पाहिजेत ही अट आणि शर्त होती आणि त्या शर्तीला मानून त्यांनी हा कारखाना करारबद्ध केलेला आहे. मित्रांनो, तुमच्या भल्यासाठी कारखाना साई प्रिया चालवते आणि बंद पडलेल्या कारखान्याला ऊर्जा आम्ही देतोय असा टाहो संचालक बोर्ड आणि त्यांच्या भक्त मंडळींनी फोडला होता. तालुकाभर दिंडोरा पेटला होता आणि याला विरोध करणाऱ्यांना टार्गेट केलं होतं. कारखान्याचं भलं यांना पाहत नाही म्हणून विरोधकांना ज्यांनी टार्गेट केलं त्यांनी केलेली एक छोटीशी गंमत. त्यांच्या दृष्टीने ती 100 रुपयाच्या स्टॅम्पवरची गंमत जरी असेल तरी असंख्य सभासद, कामगार आणि इथुल्या दौंड तालुक्यातल्या जनतेच्या डोळ्यात मिरची टाकल्याचा प्रकार म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. काय आहे तो प्रकार तर 19 ऑक्टोबर 2022 म्हणजे टेंडर नंतर 6 महिन्यानंतर कारखान्याचे सभासद, कामगार, हितचिंतक यांच्या वतीनं एक करार 500 रुपयाच्या साध्या स्टॅम्पवर करण्यात आला आणि तो करार असं म्हणतोय 513 कोटीच्या रुपयाच्या जे काही देणी आहेत ते तुम्ही देऊ नका, साई कृपाला म्हणताय त्याची जबाबदारी आम्ही घेतो असा करार कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट राहुल सुभाष कुल यांनी मुंबई येथे केल्याचं चित्र आमच्यासमोर आलेलं आहे. आणि या करारामध्ये त्यानं अशी हमी दिलेली आहे की 513 कोटी रुपये तुम्हाला द्यावे लागणार नाहीत, ते आम्ही पाहतो. या सर्व बाबी आम्ही तुम्हाला जे सांगतोय त्याच्या तारखा सांगतोय. यामध्ये कोणाचा जर मन दुखवलं असेल
कुणाला जरी पोटात दुखी झाली असेल तर त्यांनी आपल्याकडे उचित कागदपत्रासह यावं. आम्ही तुम्हाला त्याबाबतची सर्व कागदपत्रे जे सहकार आयुक्त, राज्य सरकार यांच्याकडे आहेत अशा स्वरूपाचे दाखवू शकतो. त्यातीलच हा 500 रुपयाचा साध्या स्टॅम्पवरील करार आहे. परत एकदा बघा, 500 रुपयाचा साध्या स्टॅम्पवरील करार करणाऱ्यांचं नाव तुम्हाला आम्ही दाखवतोय. आणि या करार करणाऱ्यांच्या नावामध्ये सरळ याच्यामध्ये लिहिलं गेलं आहे, श्री साईकृपा शुगर लिमिटेड यांच्याबरोबर करार करण्याला त्यांनी केलं आहे. त्यांचं हे नाव. हा आमचा स्वतःचा विषय नाही. ज्यांना कुणाला हे उलटं सुलटं दिसत असेल, त्यांना सरळ पाहायचं असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. पण मित्रांनो, ज्या कामगारांचे पैसे राहिले, ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले, ज्या व्यापाऱ्यांचे पैसे राहिले आणि जी इतर कोणाची देणी द्यायची, हे राज्य सरकारी बँक ज्या साई शुगरला म्हणत आहे हे तुम्हाला देणं बंधनकारक आहे आणि म्हणून तुम्हाला आम्ही टेंडर देतोय, त्या साई कृपाला केवळ 500 रुपयाच्या स्टॅम्पवर सभासद, कामगार आणि हितचिंतकाच्या वतीनं आश्वासित करताय तुम्ही ते देऊ नका. मग तुमच्या भल्यावर कोण आहे हा प्रश्न इथं ऐरणीवर होतो. आम्ही आरोप प्रत्यारोप करण्यासाठी हा व्हिडिओ करत नाही. कागदपत्रातील वस्तुनिष्ठ परिस्थिती तुमच्यासमोर आणतोय. ज्यांना कुणाला याबाबत खेद वाटत असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आम्ही त्यांच्यासाठी परत एकदा काम करू. पण याबाबत जर महत्त्वाची गोष्ट आहे, कुणी शंका कुशंका जर घेतली तर ती शंका कुशंका खऱ्या अर्थानं न्यायालयीन प्रक्रियेसाठी कर्नाटकमधल्या परत एकदा सांगतो, कर्नाटकमधल्या मुधोळ नावाच्या गावात जे न्यायालय आहे तिच्याशिवाय दुसरीकडे करता येणार नाही असं त्या करारात 500 रुपयाच्या स्टॅम्पमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी, सभासदांनी, कामगारांनी या 500 रुपयाच्या स्टॅम्पवर जर आक्षेप आणि हस्ताक्षेप करायचं म्हटलं तर त्याला कर्नाटकमध्ये जावं लागेल आणि कर्नाटकमध्ये न्याय मिळवण्यासाठी धडपड करावं लागेल. इतकं हमीपत्र प्रामाणिकपणे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन यांनी दिले असल्या कारणानं तुमचा खऱ्या अर्थानं भीमा सहकारी साखर कारखाना आत्मा म्हटलं तरी या आत्म्याला कुठला रोग लागला आहे हे आता तुम्हाला शोधलं पाहिजे. एवढंच या निमित्ताने सांगतो. पुढच्या अंकामध्ये घोटाळ्यात घोटाळा म्हणून अजून एक घोटाळा तुम्हाला आम्ही सांगू. संपर्कासाठी मी विजय चव्हाण. तुम्ही फोन नंबर नोट्स करा, 94 23 21 22 27 97 65 56 69 16. हे चॅनल जर आपण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा पुढच्या अंकात भीमा सहकारी साखर कारखाना घोटाळ्यात घोटाळा, गडबडीत गडबड. धन्यवाद.